काय केलं राहू द्या. अहो या इस्तवावर बसला असता दिसभर लोकल कुटीत. अगं पण लोकांवर म्हणून काय झालं खायला लागत नाही बाई. अगं आता एक सुगीचा दिवस आहे म्हणून काम बरडीच्या दिवसात काम म्हणतात काम करायचं नाही. पण मी काय म्हणते अहो म्हणून गाडी वर टेकायची सुधीक नाही होय. आणि टेकलो गाडी पण आला मला तर काय बिघडलं. अगं येणीच आहे. हे बघ फुकटचं पैसे पुरत नाही. आता 2 पैसे मागे टाकलं तर म्हातारपणात कामाला येते ना. झालं तर ते पै पावलं दुखणं बिकणं असतेच की आतमधनं. आणि काय बी छबे नाही म्हणजे नुसतं आराम करून काय अंगावर मास्क चढते बाई. अहो काही काळजी करायला नको. अहो समज चांगलं आहे की. आता बघा 2 वेळेला भाकर तुकडा अंगर कपडा आणि काय पाहिजे आपल्याला. आणि देव काय कुठे मेला तरी आपल्या वाट्याला हायच की समजी चिंता. पुढं मागं एखादं झालं तर जीव लागेलच की आपल्याला. पुढचं कोणी पाहिजे अगं गरीबाच्या दुनियेत जे आजचं आहे तेच खरं समजायचं. पण उद्याची काय काळजी करायची उद्याचं काय खरं नसते. अगं गाव कुसा बाहेर उद्याचा सूर्य उगवत नाही आणि उगवला बी एखादेच तरी बी आपल्या नजरेवरला काळा कुठं अंधार त्याला नाही हल्ली होता येत. आता का म्हणून विचारशील अंधाराला लय घेतले असं कसं म्हणता हो. अगं खरं तर म्हणतो या म्हणजे बघा हिनं हिच्या माहेरच्या देवाला नवस केला की मला बाळासाहेब अशी जर 9 मुलं बळ झाली असती तर लोकांनी लग्नच कशाला केलं असतं. खरं का नाही. बघ बाबा मला जे म्हटलं ते मी सांगितलं. बरं ते जाऊ दे. अरे सासूरवाडीवरून पत्र आलंय तुझं. कपाल घेताना लक्षात आलं म्हटलं जाता जाता देऊन टाकू. म्हणजे बोरगाव आलंय. हो बोरगाव. तुझी सासूरवाडी ना. काय लिहिलंय बघू. गडबड करू नकोस. अरे तुला काय समजते त्यातलं मास्तर वाचून दावल्याला समजत आणि समज पुरुषात सांगते. हा वाचा मास्तर समजी हुशार आहेत ना. गप्पाची उगाच मध्ये हुशारच आहेत सगळे आहेत तर बघ. पण ही दम घडत का ना उगाचा मास्तर तुम्ही काय म्हण बायकांची जात म्हणजे एकदम ही इडी बघा. वेळी म्हणजे आवाज हेच बघा की नुसतं हिच्या मायाचं पत्र आले म्हटल्यावर हिची सूट सांगली. तुम्हाला सांगतो मास्तर वरच्या वाडीला हिच्या गावातलं कुत्र आलंय म्हणून जर हिला सांगितलं नव्हतं तरी मी त्याच्या मागून बोलत. अरे पोटाला भाकर पाहिजे असेल तर काम करायला न ग बाई. अरे त्याची काय गरज नाही म्हणजे सोपं आहे. आता ह्यात काय सोपं आहे. हे बघ मिळालं काम तर ठीक. नाही तर जो जेवत असेल ना त्याच्या मोर उभं राहायचं असं आणि म्हणायचं बाई बाबा भूक लागली ना जरा भाकर दे. अरे हाय असं नाही बोलायचं. म्हणायचं अरे खबर तर तू एक्स्ट्रा जीव तुझ्यातली नेहमी भाकर ना मला. शाबास. आणि त्यानं नाही दिली तर अरे एक कंपनीत ठेवून द्यायची त्याच्या आणि समजी भाकर विसरून घ्यायची. समजलं काय. अरे तुला लई झाले आता तुझा कडे तोंड पसरून हसाय पण मागणं लागलं रडाया. का बरं काय केल्या उगा राहाय ना. का त्यानं बळीकलं मी त्याची माय नाही म्हणून. आणि मग पुढं लहान लेकरू बरोबर बळीकतं आपल्या मायला. आणि पुढं त्याला नुसता हात जरी लावला तरी मी तो ओळखतो ह्यो माझ्या मायचा हात नाही म्हणून. तिनं लेकराला घेतलं
तरी भान तर राहिलं माझ्याकडे. अगं मग त्याला द्यायचं नाही होय? नाही दिलं मी. का ग? मला लई उपयोग हाय याचा. उपयोग? वय अहो हे काय साधं सुधं फडकं नव्हं. तेला पाण्यानं माखलेलं हाय. लेकरासाठी जीव कासावी झाला. कह्याचा निस्ता वाद जरी घेतला तरी लई आनंद वाटतो मनाला. काहीतरी गावल्यागत वाटत ना. धनी तुम्ही बोलत का नाही सा? छबे हे काही चांगलं लक्षण नाही. पण हा अगं अशा येडीवची मास्तर मी तुम्हाला हात जोडू पण तुम्ही थोडं माझं काम करा. अरे बाबा म्हणजे तुमचा नवरा बायकोचा कंटा आम्ही कसा नक्की दिला म्हणजे बरोबर आहे. तुमच्या घरगुती भांडणात आम्ही काय करणार? अगोदर तुम्ही फक्त काशीनाथला सांगा काय? हेच की माझ्या बरोबर वरले वाढीला यायचं आणि सासू सासऱ्याची समजून घालायची. मग पण तुझी बायको माहेरी काय गेली? घरगुती भांडण दुसरं काय? भांडण नाही तू तिला मारला असशील. वा बघा त्यांनी केले हाय तुला. काळजी करू नकोस. एक उपाय करावा लागल. या हप्तावरून उतरून टाकावा लागल.
नमस्कार, मी गजानन गायकवाड या नाटकाचा दिग्दर्शक, पुत्रकामेष्टी या नाटकाचा दिग्दर्शक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभाग, मुंबईमधून हे मी नाटक बसवलेलं आहे. याचे लेखक बाळासाहेब चव्हाण आहेत. यांचे कलाकार काशीनाथ शशिकांत गोरड, छबी सरिता कोळी, मास्तर सागर खरात, अप्पा परेश वाघ, बुवा भगत प्रशांत व्यापारी, इन्स्पेक्टर प्रसाद मेमाने, हवलदार सुभाष भातुसे, वाहिद शेख, साथीदार सुशांत हुमने, भगवान नवसारी आणि गणेश माळी या सर्व कलाकारांनी यात सहभाग घेतला होता. आणि अंधश्रद्धेवर हे जे नाटक आम्ही सादर केलेलं आहे, हे आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे प्रकार घडतात आणि अशी बरीचशी कुटुंब याला बळी पडतात. आणि त्याचंच हे वास्तववादी उदाहरण आम्ही या नाटक रूपाने आम्ही सादर केलं आहे. या नाटकातून आम्ही हाच जनतेला संदेश देतो की आज जग खूप पुढे गेलं आहे. सायन्सचा आधार घ्या, सायन्सप्रमाणे आपण डॉक्टर यांचे सल्ले घेऊन आपण जास्तीत जास्त उपचार करून आपली कशी प्रगती होईल याकडे लक्ष द्या. राज्य परिवहन महामंडळ मुंबई विभागाच्या वतीनं पुत्रकामेष्टी हे नाटक आज या ठिकाणी नागपूरमध्ये सादर झालं. त्यामध्ये या नाटकाचे दिग्दर्शक गजानन गायकवाड यांनी अत्यंत मेहनत घेऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर अंधश्रद्धा हा मुख्य विषय आहे. एकमेकाचं नवरा बायकोचं अत्यंत प्रेम असल्यानंतरही काही अंधश्रद्धेमुळं त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो आणि मूल जन्माला येण्यासाठी कुणीतरी एखादा भगत येतो, मांत्रिक येतो आणि काहीतरी सल्ले देतो आणि त्याच्यावरती हा सगळा संसार त्यांचा उद्ध्वस्त झाल्यानंतर तरीसुद्धा जो काय हाहाकार या कथेमध्ये माजलेला आहे तो आमच्या या नाटकाचे लेखक बाळासाहेब चव्हाण यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. यामध्ये काशीनाथची भूमिका मी स्वतः शशिकांत गोरड यांनी केलेली आहे. बाबूची भूमिका आपले दिग्दर्शक गजानन गायकवाड यांनी केलेली आहे. त्याचबरोबर आपले आप्पा एका वयस्कर व्यक्तीची सामंजस्याची भूमिका परेश वाघ यांनी केलेली आहे. त्याचबरोबर एक मास्तर, एक सुशिक्षित उच्च शिक्षित असा मास्तर, त्याची भूमिका सागर खरात यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मांत्रिकाची एक अत्यंत देखणी अशी भूमिका प्रशांत व्यापारी यांनी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या नाटकातील एकमेव स्त्रीपात्र छबीची जी भूमिका आहे ती छबीची भूमिका अत्यंत उठावदार अशी सरिता कोळी मॅडम यांनी केलेली आहे. इतर पात्रांमध्ये इन्स्पेक्टर आपले प्रसाद मेमाने, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सुभाष भातुसे, वाहिद शेख, त्याचबरोबर आपले जे साथीदार आहेत ज्यांनी कीर्तन सादर केलं ते आपले भगवान नवसारे, गणेश माळी, त्याचबरोबर सुशांत हुमणे यांनी सुद्धा यादगिरी स्टेजवरती कामं केलेली आहेत. या नाटकाची प्रकाश योजना आमचे सिनियर आर्टिस्ट विजय कोळी यांनी केलेलं आहे आणि संगीत साथ आम्हाला दिलेलं आहे. संगीत म्हणजे म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक जे दिलेलं आहे ते सुशांत हुमणे यांचं आहे. आणि याचबरोबर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे सल्लागार म्हणून आमचे मित्र अशोक नेकाजे यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. जेणेकरून आमची टोटल टीम ही यामध्ये चांगल्या पद्धतीनं राबलेली आहे. मुख्य म्हणजे हे जे आपलं सुंदर असं नेपथ्य आहे, हे नेपथ्याचं काम आपले प्रशांत व्यापारी, त्याचबरोबर भगवान नवसारे, त्याचबरोबर वाहिद शेख या तिघांनी अत्यंत देखणं असं केलेलं आहे. जेणेकरून आपले प्रशांत व्यापारी यांनी सुद्धा मेहनत घेऊन आपले हे जुनं अंधश्रद्धेवर आधारित असं हे पुत्रकामेष्टी नाटक केलेलं आहे. आणि प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला भरभरून उदंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत. अत्यंत म्हणजे औद्योगिक क्षेत्रातली या स्पर्धा
कामगारांकरता एक चैतन्य देणाऱ्या स्पर्धा आहेत. आणि कामगार नेहमीच आपण आता आम्ही ST वाले आहोत, नेहमीच आम्ही प्रवाशांची सेवा करीत असतो. आम्हालाही कुठेतरी आमची कला सादर करण्याची संधी आम्हाला ह्या कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत आम्हाला मिळाली. त्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचं सुद्धा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. हे जे चॅनेल आहे ज्याने आवर्जून आमची सगळ्यांची तुम्ही भेट घेतलात आणि आम्हाला उत्स्फूर्तपणे आमचं कौतुकही केलं, त्याबद्दल चॅनलचे आपण सर्वजण नागपूरचं जे तुम्ही लोकल चॅनल दाखवता, खरोखरच आम्हाला कलाकारांना एक आमच्या कौतुकाची थाप मारल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि खरोखर तुम्ही आमचं चांगलं कौतुकही केलेलं आहे. त्याबद्दल आम्हा सर्व टीमच्या वतीनं, मुंबईकरांच्या वतीनं मी तुम्हा सर्व चॅनेलवाल्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभागातर्फे हा पुत्रकामेष्टी या नाटकाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला आणि तो नागपूरच्या प्रेक्षकांना अतिशय आवडला. हे बघून आम्हाला आणखीन म्हणजे उत्स्फूर्तपणे आम्ही अजून पुढे असेच प्रयोग सादर करू आणि आम्हाला अशीच एनर्जी तुमच्याकडनं मिळो. आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे सगळ्यांनी म्हणजे नेपथ्य, संगीत, आपले प्रकाश योजना आणि इतर साथीदार किंवा छोटी भूमिका असो मोठी भूमिका असो, सगळ्यांनी आपापलं काम एकदम चोखपणे बजावलं. त्यामुळे आम्हा मुख्य कलाकारांना आमचा रोल किंवा आमची भूमिका साकारायला त्यांची फार मोठी मदत झालेली आहे. त्यामुळे त्यांचे माझ्यातर्फे आभार. शिवाय तुम्ही आम्हाला 4 शब्द बोलायची संधी दिलेली आहेत त्याबद्दल तुमचेही आभार. आणि असेच वारंवार आम्ही इथे येऊ, तुम्ही आमचं असंच स्वागत कराल आणि असाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. नमस्कार, मी प्रशांत व्यापारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभागातर्फे जे आमचं आज पुत्रकामेष्टी हे नाटक सादर करण्यात आलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने भगत ह्याची भूमिका मला मांत्रिक ज्याची भूमिका आमच्या दिग्दर्शकांनी मला सोपवली आणि त्यांनी माझ्या पाठीवर जी जबाबदारी दिली होती नेपथ्याची, तीही मी माझ्या यशाने किंवा मग माझ्या प्रयत्नाने मी पूर्ण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्या यशाच्या मागे माझ्या ह्या मागच्या जे बाकीचे जे सहकारी आहेत, सुशांत उमणे आहे, गणेश माळी आहेत, भगवान नवसारे आहेत, त्यानंतर वाहिद शेख आहेत, सुभाष भातुसे आहेत, विजय कोळी आहेत, यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. एकमेकांच्या अशाच प्रेमामुळे आम्ही अजून नवनवीन अशा काहीतरी प्रेक्षकांना आणि समाज प्रबोधनाचं काम या नाटकारूपाने सादर करू. एवढं बोलून मी आपल्या चॅनलचे व नागपूरकरांचे मनपूर्वक आभार मानतो आहे. नमस्कार नागपूरकर, सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. उशिरा का असेना पण आमच्या मुंबईच्या संपूर्ण परिवारातर्फे आपल्या नागपूरकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई विभागातर्फे पुत्रकामेष्टी हे बाळासाहेब लिखित आणि गजानन गायकवाड दिग्दर्शित एक नाट्यकृती, अंधश्रद्धेवर आधारित नाट्यकृती या ठिकाणी सादर केली. आमच्या दिग्दर्शकांनी माझं वय कमी असतानाही अतिशय मोठी आणि अतिशय वयस्कर अशी व्यक्तीची भूमिका मला साकार करायला दिली आणि त्या भूमिकेला मी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव सागर खरात. या नाटकामध्ये मी मास्तरचा रोल करत आहे. प्रथम मी नागपूरकरांचे आणि त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि या नाटकाबद्दल म्हणायचं झालं तर मी प्रथम आमचे दिग्दर्शक गजानन गायकवाड आणि गोरडसाहेब यांना पहिलं मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्याच्याबद्दल तर मी त्यांचा आभारी आहेच. तसंच या नाटकामध्ये मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचा प्रयत्न केलेला आहे. गावाबाहेर राहणारं हे भाबडं जोडपं जे अंधश्रद्धेच्या मागे लागून जे काही आपल्या संसाराचे हाल करत आहेत त्यापासून त्यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न मी वारंवार केलेला आहे. आणि माझं काम किती चांगलं झालं किंवा काय झालं ह्याचा प्रतिसाद मला भेटेलच. तरी हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रसाद मेमाने.
पुत्रकामेष्टी हे बाळासाहेब चव्हाण लिखित आणि गजानन गायकवाड दिग्दर्शित नाटकात इन्स्पेक्टरचं छोटंसं पात्र केलं. या सर्वांनी चांगली भूमिका केल्या, स्टेज चांगला लागला, नाटक चांगलं झालं. या व्यतिरिक्त या सर्वांचे आता अभिनंदन, ज्यांनी साथ दिले सगळ्यांचे आभार. पण सर्वात जास्त मोठे आभार तुमचे, कारण सगळ्यांना फिल्म स्टारचं पडलेलं असतं. नाटकाकडे बघावंसं असं कुणालाच वाटत नाही. त्यात तुम्ही तुमचा वेळ काढून काय का सांगा बाबा, ज्यांनी नाटक सादर केलं त्यांना पुढे नाही संधी दिलीत, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुभाष भातुसे. एक छोटी भूमिका मला डायरेक्टर साहेब आणि गोरड साहेब यांच्या आशीर्वादाने भेटली, हवालदाराची. आता हे नाटक पूर्ण आपण पाहिलं आहे. नागपूरकरांना नाटकाचं खूपच प्रेम आहे आणि हे आम्ही जे नाटक सादर केलं पुत्रकामेष्टी महाराष्ट्र राज्यमार्ग महामंडळ मुंबई विभागातर्फे, तर हे एक अंधश्रद्धेवर आधारित नाटक होतं. हे प्रकार आज लोक चंद्रावर पोचत आहेत, पण आजही भारतासारख्या एका मोठ्या देशामध्ये 70 ते 80% लोक आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. तर हा जो मुद्दा आहे, ह्या मेन मुद्द्याला आमच्या दिग्दर्शकाने हात घालण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यातून जनजागृती व्हावी. आज आंबेडकर, फुले जगाला समजून गेले, सांगून गेले, पण तरीही आज आपला देश जेव्हा विकसित होण्याचा प्रयत्न करतो आहे, पण लोकही आजही अडकलेले आहेत अंधश्रद्धेत. तर मेन हा मुद्दा आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला की ह्यातून एक जनजागरण व्हावं आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आज तुमच्या प्रेमाने, नागपूरकर खूपच नाटकावर प्रेम करतात आणि त्यांनी जे आम्हाला प्रतिसाद दिला आहे किंवा आमचे जे कौतुक केले त्याच्याबद्दल तुमचं चॅनल आणि नागपूरकरांचं मी आभार मानतो. नमस्कार, मी वाहिद शेख. या पुत्रकामेष्टी नाटकासाठी मी नेपथ्यामध्ये सुद्धा कार्यरत आहे व इथे एक हवालदाराची भूमिका मला मिळाली. त्याला मी चांगल्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि रंगदेवताच्या समोर देवाच्या साक्षीनं अतिशय प्रामाणिकपणे आम्ही सादरीकरण केलेलं आहे. आणि सामाजिक हे 2 अंकी नाटक आम्ही फार मेहनतीने आमच्या सहकार्यांनी केलेलं आहे. याचा फलस्वरूप तुम्हीच पाहतात. या चॅनलच्या माध्यमातून आमची स्तुती होणे हे आम्हाला अभिमानास्पद आहे. व आणखी काय म्हणून मी नागपूरकरांचा मी फार ऋणी आहे की त्यांनी आमचं हे नाटक सर्वांनी मिळून पाहिलेलं जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला. आणि जास्त काही न बोलता मी आपला निरोप घेतो. नमस्कार. खेळण्यातलं भावलं आहे ते भावलं असं येण्याकडे काय बघतेस? आपा